नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण अनेक दिव्यांग लाभार्थ्यांच्या मनात आपल्याला अंत्योदय रेशन कार्ड मिळू शकते का? जर आधीपासून रेशन कार्ड असेल तर ते अंत्योदय रेशन कार्डमध्ये रूपांतरित करता येते का? आणि त्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागते? आज आपण या विषयाबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम अंत्योदय रेशन कार्ड म्हणजे काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. हे रेशन कार्ड आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरजू आणि पात्र कुटुंबांना दिले जाते. या कार्ड धारकांना शासनाकडून अत्यल्प दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते. परंतु अनेक दिव्यांग बांधवांना अंत्योदय रेशन कार्ड मिळू शकते किंवा त्यासाठी अर्ज करता येतो याची माहितीच नसते. त्यामुळे अनेक पात्र लाभार्थी या सुविधेपासून वंचित राहतात. आता महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील विविध ठिकाणी अंत्योदय रेशन कार्डच्या वाटपाबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही जिल्हे आणि तालुक्यांमध्ये उपलब्ध असलेल्या कोट्यानुसार नवीन पात्र लाभार्थ्यांचा विचार केला जात आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ज्या ठिकाणी अंत्योदय रेशन कार्डसाठी जागा उपलब्ध आहे किंवा नवीन लाभार्थी समाविष्ट करण्याची संधी आहे, त्या ठिकाणी पात्र दिव्यांग व्यक्तींना देखील लाभ मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. म्हणूनच दिव्यांग लाभार्थ्यांनी आपल्या तालुक्यातील पुरवठा विभाग, तहसील कार्यालय किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे संपर्क करून आपल्या पात्रतेबाबत माहिती घेणे आवश्यक आहे. योग्य वेळी माहिती घेतली आणि आवश्यक कागदपत्रे सादर केली तर लाभ मिळण्याची संधी वाढू शकते. मित्रांनो, हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा एखाद्या तालुक्यात अंत्योदय रेशन कार्डचा काही कोटा रिकामा आहे किंवा नवीन लाभार्थी समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध आहे, तर अशा ठिकाणी नवीन पात्र व्यक्तींच्या अर्जाचा विचार केला जाऊ शकतो. म्हणजे जे दिव्यांग बांधव सर्व निकष पूर्ण करतात आणि ज्यांना खरोखरच या योजनेची गरज आहे, त्यांनी संबंधित कार्यालयाकडे संपर्क करून आपली माहिती सादर करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे त्यांना लाभ मिळण्याची संधी निर्माण होऊ शकते. आता दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे लाभार्थ्यांची पडताळणी. शासनाकडून विविध योजनांमधील लाभार्थ्यांच्या माहितीची तपासणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. यामागचा उद्देश असा आहे की योजनेचा लाभ खरोखर पात्र व्यक्तींनाच मिळावा. जर एखादी व्यक्ती पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसेल किंवा तिची आर्थिक परिस्थिती सुधारलेली असेल तर अशा प्रकरणांची तपासणी केली जाऊ शकते. त्यामुळे योजनांमध्ये पारदर्शकता राखण्यास मदत होते. यामुळे खऱ्या अर्थाने गरजू, गरीब आणि पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता अधिक वाढते. म्हणूनच पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात संपर्क ठेवणे आणि वेळोवेळी माहिती घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, अलीकडच्या काळात काही लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिव्यांग बांधवांच्या विविध समस्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना अंत्योदय रेशन कार्डचा लाभ मिळावा यासाठी काही ठिकाणी पुढाकार घेतला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर काही भागांमध्ये दिव्यांग व्यक्तींची माहिती गोळा करून त्यांचे अर्ज संबंधित विभागाकडे पाठवण्याचे काम केले जात आहे. यामुळे अनेक दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काच्या योजनांची माहिती मिळत आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होती की एखादी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी फक्त शासनाचा निर्णय पुरेसा नसतो, तर प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि लाभार्थी यांच्यामध्ये योग्य समन्वय असणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. म्हणूनच जर एखादा दिव्यांग लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल तर त्याने आपल्या तहसील कार्यालयाशी, पुरवठा विभागाशी किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून आवश्यक माहिती घेणे गरजेचे आहे. योग्य पाठपुरावा केल्यास आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर केल्यास लाभ मिळण्याची शक्यता वाढू शकते. मित्रांनो, आता प्रश्न येतो की जर एखाद्या दिव्यांग व्यक्तीला अंत्योदय रेशन कार्डसाठी अर्ज करायचा असेल किंवा संबंधित कार्यालयाकडून माहिती घ्यायची असेल तर त्यांच्याकडे कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे. यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे जवळ ठेवणे गरजेचे असू शकते. सर्वप्रथम आधार कार्ड आवश्यक असते, कारण लाभार्थ्याची ओळख पडताळण्यासाठी त्याचा वापर केला जातो. जर तुमच्याकडे आधीपासून रेशन कार्ड असेल तर त्याची प्रत देखील सोबत ठेवावी, कारण विद्यमान रेशन कार्डची माहिती तपासण्यासाठी ते आवश्यक ठरू शकते. तसेच उत्पन्नाचा दाखला महत्त्वाचा असतो, कारण लाभार्थी संबंधित योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बसतो का याची पडताळणी करण्यासाठी उत्पन्नाची माहिती पाहिली जाऊ शकते. याशिवाय दिव्यांग प्रमाणपत्र हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे, कारण संबंधित व्यक्ती दिव्यांग असल्याचा अधिकृत पुरावा म्हणून या प्रमाणपत्राची आवश्यकता भासू शकते. तसेच स्थानिक कार्यालयाच्या सूचनांनुसार इतर काही कागदपत्रे देखील मागितली जाऊ शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी किंवा कार्यालयात भेट देण्यापूर्वी संबंधित विभागाकडून आवश्यक कागदपत्रांची माहिती एकदा निश्चित करून घेणे योग्य ठरेल.
मित्रांनो, आपल्या देशात दिव्यांग व्यक्तीच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी काही महत्त्वाचे कायदे आहेत. या कायद्यांमध्ये दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा अधिकार, शिक्षण, आरोग्य, सेवा, नोकरीमध्ये संधी, प्रवासाची सुविधा आणि सरकारी योजनांमध्ये प्राधान्य देण्याच्या तरतुदी आहेत. उदाहरणार्थ दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016. या कायद्यानुसार दिव्यांग व्यक्तींना समान संधी आणि सरकारी योजनांचा लाभ मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. याचबरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा या अंतर्गत पात्र आणि गरजू कुटुंबांना शासनाकडून अत्यल्प दरात अन्नधान्य दिले जाते. यामध्ये अंत्योदय रेशन कार्ड ही योजना येते, जी सर्वात गरजू कुटुंबांसाठी असते. याचा अर्थ असा की जर एखादी दिव्यांग व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल तर तिला अंत्योदय रेशन कार्ड मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे. म्हणून काय करावे? आपल्या हक्कांबाबत माहिती घ्या. तहसील कार्यालयात पुरवठा विभाग किंवा संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधा. माहिती असेल, कागदपत्रे पूर्ण असतील आणि योग्य पाठपुरावा केला तर नक्कीच आपणाला या हक्काचा लाभ मिळू शकतो. मित्रांनो, जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती दिव्यांग असेल तर फक्त माहिती ऐकून थांबू नका. या संदर्भातील अचूक आणि अधिकृत माहिती मिळवण्यासाठी संबंधित सरकारी कार्यालयाशी संपर्क साधणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या तालुक्यातील पुरवठा विभाग, नायब तहसीलदार कार्यालय किंवा तहसील कार्यालयात जाऊन अंत्योदय रेशन कार्ड संदर्भातील नियम, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती घेऊ शकता. अनेक वेळा असं होते की लाभार्थी पात्र असतो पण त्याला योग्य माहिती नसल्यामुळे किंवा अर्ज प्रक्रिया माहीत नसल्यामुळे तो लाभापासून वंचित राहतो. त्यामुळे वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क ठेवणे गरजेचे आहे. तसेच आपल्या गावातील, तालुक्यातील किंवा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनाही या विषयाची माहिती देऊ शकता. कारण अनेक वेळा लोकप्रतिनिधी प्रशासनाकडे पाठपुरावा करून लाभार्थ्यांचे प्रश्न मांडतात आणि त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जर पात्र लाभार्थी स्वतः पुढाकार घेईल, आवश्यक माहिती मिळवेल आणि योग्य ठिकाणी पाठपुरावा करेल तर त्याला आपल्या हक्काच्या लाभासाठी प्रयत्न करणे अधिक सोपे होऊ शकते. म्हणूनच केवळ वाट पाहू नका तर संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा, माहिती घ्या आणि आवश्यक असल्यास योग्य पद्धतीने पाठपुरावा करा. मित्रांनो, या विषयावर जास्तीत जास्त जागरूकता निर्माण होणे खूप गरजेचे आहे. कारण अनेक वेळा लाभार्थी पात्र असतो पण त्याला योजनेची माहिती नसल्यामुळे किंवा अर्ज प्रक्रियेची माहिती नसल्यामुळे तो लाभापासून वंचित राहतो. विशेषतः ग्रामीण भागात अनेक दिव्यांग बांधवांना अंत्योदय रेशन कार्ड, त्याचे फायदे, पात्रता किंवा अर्ज प्रक्रिया याबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे अशा महत्त्वाच्या माहितीचा प्रसार होणे आवश्यक आहे. जर प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचली तर अधिकाधिक दिव्यांग बांधव आपल्या हक्काच्या योजनांचा लाभ घेऊ शकतील. म्हणूनच ही माहिती आपल्या ओळखीतील इतर दिव्यांग व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना नक्की सांगा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अंत्योदय रेशन कार्ड संदर्भातील महत्त्वाची माहिती जाणून घेतली. यामध्ये पात्रता, आवश्यक कागदपत्रे, संबंधित कार्यालयाशी संपर्क कसा साधावा, लोकप्रतिनिधींची भूमिका आणि लाभ मिळवण्यासाठी पाठपुरावा का महत्त्वाचा आहे याबाबत सविस्तर चर्चा केली. आशा करते की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचू शकेल. तसेच जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मित्रांनो, सरकारी योजना, अनुदान, रेशन कार्ड, पेन्शन योजना, लाभार्थी अपडेट्स आणि शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्यांची माहिती आम्ही दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि जर तुम्हाला अशा सर्व अपडेट्स रोज तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी मिळवायच्या असतील तर आपल्या शेती आणि सरकारी योजना या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा सरकारी योजना किंवा लाभार्थी अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.